नमस्कार. आज आपण एका कमेंटवरून व्हिडिओ तयार करणार आहोत. तर मला कमेंट अशी आली होती की 48 साईजचा कटिंग दाखवा. तर त्यांनी मला कोणतं कटिंग हे सांगितलेलं नाहीये. कटोरी ब्लाउजचा हवंय की फोर टक्स ब्लाउजचा हवंय. तर मी तुम्हाला कटोरी ब्लाउजचं पहिलं दाखवते. नंतर कधीतरी आपण फोर टक्स ब्लाउजचं कटिंग नंतर दाखवेल. पण सध्या कटोरी ब्लाउजचं दाखवते. चला मग 48 साईज फक्त सांगितले त्यांनी चेस्टची. त्याच्यावर आपण आता माप तयार करूया कशी करायला पाहिजेत. तर आता समजा चेस्ट जर 48 असेल तर साहजिकच त्याची कंबर असणार आहे 42 किंवा 40 असू शकते, पण 42 धरून चालू आपण. आणि उंची 15 तरी तयार हवी आपल्याला, पूर्ण उंची. चेस्ट 48 आणि 42 कंबर. आणि आपण आता याची शोल्डर 15 पकडूयात आणि आर्महोल याचा 20 तरी असावा. या पद्धतीने आपण कटिंग बघूयात. गळा आपल्या याच्यानुसार खोल गळ्याचंच मी कटिंग तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, आता आपल्याला जर 15 उंची घ्यायचे तर यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करून 16 उंची घेतली पाहिजे. तर 1 इंच प्लस करून 16 वर हे मी उंची टाकते. आणि याचा मुंडा मी 6.5 वर घेते. तर या पद्धतीने खुणा करून घेतलेल्या आहेत. मुंड्यासाठी 6.5 वर घेतली. इथं आपली पूर्ण उंची आलेली आहे अशी. आणि मुंडा 6.5 वर घेतलाय. आता तुम्ही म्हणाल 6.5 चा मुंडा घेतला, तर तसं नाही. आपण मापूनच मुंडा घ्यायचा आहे. नंतर कमी पडला तर वाढवायचा आणि जास्त झाला तर कमी करायचा. आणि तो कसा करायचा ते मी तुम्हाला यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा, तर तुमच्या लक्षात येईल. तर ही झाली आपली 16 इंच उंची. 1 इंच प्लस केले, तयार 15 इंच पाहिजे आपल्याला. तर आता शोल्डर आहे आपली 15 चे निम्मे येतात 7.5. तर त्याच्या अगोदर आपला गळा आपण 10 इंचाचा घेऊया. गळा 10 इंचाचा घेतला तर मग 7.5 जर पूर्ण शोल्डर आहे, म्हणजे 15 जर पूर्ण शोल्डर आहे, तर आपण कटिंगला अर्धी करून घेतो. हे तर तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांना. तर 10 इंचाचा जर गळा असेल तेव्हा आपण सरळ सरळ या पूर्ण शोल्डर मधून 4 इंच कमी करत असतो. म्हणजेच इथं आपण हाफ घेतलेत 7.5, त्याच्यातून 2 इंच कमी करायचे. म्हणजे किती उरले? तर 5.5 उरले. किती उरले? 5.5. तर हे 5.5 या रेगेवर पण टाकून घ्यायचे असे. आणि मग तिथे एक रेग ओढायची आपल्याला अशी. कंबर आहे 42 आणि चेस्टचं माप आपलं इथं टाकणार आहोत आपण 48. तर 48 चा चौथा भाग किती येतो? तर 12 चौक 48. तर 12 वर आपला ही खूण येणार आहे इथे. आणि 1.5 इंचाचा आपल्याला मार्जिन हवे फिटिंगसाठी, या पद्धतीने. आणि कंबर आहे 42, तर 42 चा चौथा भाग येतो 10.5. 1 इंच आपल्याला पाठीमागच्या भागाला टक्स बसणार आहे. आणि 1.5 इंच आपलं, हे 1.5 इंच जसं घेतलं तसं फिटिंगसाठी 1.5 इंच. या पद्धतीने खुणा झालेल्या आहेत. तर त्या रेगा आपण अशा ओढून घ्यायच्या. अशा. आता आपल्याला काय करायचंय? मुंडा आणि गळा टाकायचाय. तर शोल्डर पट्टी आपल्याला, जर तुमच्याकडे जुना ब्लाऊज आला असेल तर त्याचा मापून घ्या. शोल्डर पट्टी किती आहे ते.
किंवा मग काय करायचंय, जर 2.5ची हवी असेल तर 3.25 वर खून करायचे शोल्डर पट्टीसाठी. आणि 10 इंचाचा आपला हा गळा घेतलेला आहे उंची. तर इथे आपल्याला द्यायचंय 3.25 किंवा 3.5 दिले तरी चालतील. 3.25 वर ही खून करून घ्यायची आणि हा बॉक्स तयार करायचा गळ्यासाठी. आणि मग इथे आपल्याला हा गळा टाकायचा आहे. असा गळा येणार आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला मुंडा टाकायचा आहे. तर जेव्हा तुमचा खोल गळा असेल तेव्हा तुम्हाला या मुंड्याच्या लाईन पेक्षा अर्धा इंच बाहेर जायचंय इकडे. आणि मग हे फक्त खोल गळ्यासाठी आहे. खोल गळा असेल तेव्हा अर्धा इंच बाहेर जायचंय इकडे. आणि इथून आपल्याला 1 इंच मार्क करून घ्यायचंय. आणि मग हा याचा अर्धा पण करून घेऊयात आपण, म्हणजे अजून सोपं जाईल आकार द्यायला मुंड्याचा. तर 6.5चे अर्धे 3.25 येतात. जर तुम्हाला गणित येत नसेल तर असा टेप अर्धा करा आणि खून करून घ्या. आणि आता ही खून आपली आणि ही खून आणि इथून 1 इंच साधारण आतमध्ये असं आपलं हे आर्म होल असा ठेवायचा. असा ठेवून घेते मी आणि आपण मोजून बघूया. तर त्याच्या अगोदर आपल्याला आर्म होल म्हणजे मुंडा किती आहे 20. तर 20चे अर्धे किती होतात, कारण हा आपण पाठीमागचा पार्ट करतोय तयार फक्त. तर अर्धे किती येणार 10. तर हा जो गोल आकार आहे तो 10 भरला पाहिजे. तर सगळ्यात अगोदर आपण इथं शोल्डर जोडणार आहोत. तर एवढं आपल्याला अंतर पाहिजे कापड. इकडे बाही जोडणार आहोत तर एवढं पाहिजे आपल्याला टिपसाठी अंतर. तर मग हा जो कोपरा तयार झाला त्या कोपऱ्यामध्ये हा टेपचा कोपरा असा लावायचा आणि या पद्धतीने याच्या सभोवताली हा टेप फिरवत फिरवत असा जायचं आणि बघायचं किती आले. किती आले इथं, तर 11.5ला 1 रेघ कमी येते. म्हणजे आपल्याला हवंय किती 10 इंच. तर मग 11.5ला 1 रेघ कमी म्हणजे जवळजवळ 1.25 इंच आपला वाढतोय मुंडा. तर मग खूपच लूज होणार आहे मुंडा हा काखेत. तर मग आपल्याला किती 10 पाहिजेत, आपल्याला 10.25 पर्यंत मोजला गेला पाहिजे. तर मग 1 इंच साधारण आपल्याला वाढतोय. मग आपण काय करायचं, 1 इंच वरती घ्यायचा मुंडा हा असा. म्हणजे ही लाईन आहे ती 1 इंच अशी वरती आणायची. ही पण मग वरती घेऊया आपण. आणि मग इथे आपल्याला हा मुंडा टाकायचा, कारण आपला मुंडा 1.5 इंच वाढलाय. आपण 1 इंच वर घेतला आणि मग आता इथून आपण याचा अर्धा करून किंवा मग इथून कोपऱ्यातून 1 इंच टाकून त्या 1 इंचावर आपल्याला असा हा आकार परत ठेवून घ्यायचा. कोणताही फॉर्म्युला नसतो मुंड्याला. 48 साईजला एवढा मुंडा घ्या, कितीतरी व्हिडिओ मी बघितलेले आहेत युट्यूबवर, पण हे सगळं चुकीचं आहे. 32 साईजला एवढ्यावर मुंडा टाका, 36ला तुम्ही 5.5ला टाका, 48ला 6.5ला टाका किंवा 7ला टाका. असं ते चार्ट देतात लिहून, त्या चार्टवर विश्वास ठेवू नका. तुम्ही स्वतः तुमच्या ग्राहकाचा ब्लाऊज घ्या मापाला आलेला, त्याचा मुंडा मोजा. मुंडा कसा मोजायचा तो मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. आजच एक सकाळी मी बाहीचा व्हिडिओ अपलोड केलाय, त्यामध्ये तुम्हाला सरळ खूप अगदी स्पष्ट दाखवले मुंडा कसा मोजायचा. त्या पद्धतीने मुंडा मोजून तुम्ही मुंड्याची लाईन तुम्ही ठरवायचे, ना की कोणत्या चार्टच्या द्वारे तुम्ही मुंडा काढायचा आहे. या पद्धतीने तुम्ही असं मोजत मोजत गेलात तर हे बघा 10.5 वर आपला मुंडा बसलेला आहे. तर हा मुंडा आपला परफेक्ट झालेला आहे. कोणता, या 48 मापासाठी. तर मग आता हे कितीवर बसलं, तर साहजिक आहे आपण हे उंची 6.5 घेतली होती आणि 6.5 मधून हे 1 इंच मायनस केले म्हणजे 5.5 वर हा मुंडा बसलेला आहे. म्हणजे आपण ठरवायचं ह्या 48 साईजला मुंडा कितीचा घ्यायचा हे आपण ठरवायचं किंवा आपण मोजून टाकायचंय. तुमच्याकडे दुसरा पण एखादा ब्लाऊज येईल की छाती त्या लेडीजची 48 आहे पण तुम्हाला
ती व्यक्ती बाहीमध्ये किंवा बाजूमध्ये हातामध्ये बारीक असू शकते, त्यांची बस्ट ही 48 असू शकते हेवी बस्ट असल्यामुळे, पण गरज नाही की तिचा हात पण तेवढाच जाड असू शकतो, त्यामुळे मुंड्याची उंची कमी जास्त होते म्हणजे होतेच. तर तुम्ही जर 48 ला तुम्हाला जर सांगितलं असेल 6.5 वर ठेवा किंवा 7 वर ठेवा मुंडा, तर ते साप चुकीचं आहे. मी तर म्हणते साप चुकीचं आहे. तर या पद्धतीने तुम्ही मुंडा काढला तर परफेक्ट तुमचा ब्लाउज मुंड्यामध्ये बाहीमध्ये बसणार आहे. चला तर मग तुमचा मुंड्याचा डाऊट क्लिअर झाला असेल तर आपण पुढची कटिंग करूया. आणि आता बघा 10 इंचावर आपण गळा काढलाय, तर इकडून आपल्याला अर्धा इंच कमी करायचंय, कारण मग शोल्डर आपली खांद्यावरून पडत नाही. ह्या एका ट्रिक्समुळे ही शोल्डर खांद्यावरच बसून राहते घट्ट. किती खेचला तुम्ही ब्लाउज तरी खांद्यावरून शोल्डर पडणार नाही. बघा किती छोटस थोडसच अंतर आहे, तरी सुद्धा एवढ्या अंतराने हा अख्खा ब्लाउज तुमचा खांद्यावर घट्ट बसणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही कटिंग करा. चला तर मग हे कट करून घेऊया आपण. आणि आता इथे आपल्याला ही जी रेग आलेली आहे त्या रेगेच्या खाली यायचंय जरासं पाव इंच असं. म्हणजे मुंड्यात ब्लाउज काचत नाही. या पद्धतीने आता हे जे फिटिंगचं आहे ते आपल्याला असा कट मारून घ्यायचा. इथे पण गळ्यावर कट मारून घ्यायचा. आणि आता याला टक्स टाकायची, तर अशी अर्धा फोल्ड करून घ्यायचा फिटिंगच्या रेगेपर्यंत आणि अशी घडी मारून तुमचा 10 इंचाचा गळा आहे तर त्याच्या खालीच टक्स आले पाहिजे. तर आपण 4.25 वर टक्स देऊया. आणि 1 इंच आपण ठेवलेला आहे टक्स साठी, तर इकडे अर्धा आणि इकडे अर्धा अशी खून करून हा टक्स तयार होतो आपला. व्हिडिओला स्किप करू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. खाली बटन आहे आणि बेल आयकॉनची घंटी पण दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल माझ्या व्हिडिओ. आता याच्यावरून आपल्याला कटोरी काढायची आहे. तर सर्वात पहिले काय करायचं, हा पाठीमागचा जो पार्ट आपण कट केला त्याच्यापेक्षा हे बघा इथे येतोय, त्याच्यापेक्षा हा एवढा मी 1-1.5 इंच एक्स्ट्रा कागद खाली घेतलेला आहे. तसंच तुम्ही पण कागद खाली घ्यायचंय किंवा कापड काय असेल ते जादा घ्यायचंय. आणि इकडे सुद्धा मी बघा हुक आयसाठी मी मार्जिन सोडलेलं आहे, दिसतंय, इथून दिसल, रेग ओढल्यावर दिसल. आणि चारी बाजूनी जसा आहे तसा हा पार्ट आपण कापलेला आखून घ्यायचा आहे. इथे गळ्याचं माप द्यायचंय बरोबर. इथून हा मुंडा बरोबर आखून घ्यायचंय पाठीमागचा अगोदर. डॉट डॉट करते मी, म्हणजे तुमच्या नंतर गोंधळ होणार नाही, पुढचा मुंडा कुठला आणि मागचा कुठला. आणि हे मी इथे एवढं देऊन घेणार आहे. या पद्धतीने हे आपण सगळं छापून घेतलेलं आहे. पण त्याच्या अगोदर मी हे मागच्या पार्ट मध्ये बॅक साइड मध्ये तुम्हाला एक महत्वाचं सांगायचं विसरून गेले. तर हे बघा हे टक्स आहे आपला, तर या साइडला म्हणजे जिथे आपण फिटिंग करतो इथे तिथे आपल्याला पाऊण इंच अशी रेग ओढून घ्यायचे.
त्याला सांग इथं वरडू नको दारात म्हणा. 1/2 इंच वर करून घ्यायचे असतात खून करून आणि तिरपी रेख या टक्स पर्यंत आणायची आहे अशी. आणि हा कट द्यायचा आहे. तर तो कट का द्यायचा तर मी सांगते तुम्हाला सविस्तर बघा. या पद्धतीने कट द्यायचा. का द्यायचा तर इथे तुम्हाला दाखवते. हा कट दिल्याने काय होतं ते. इथे मी आपला हा टक्सचा कट मारून घेते अगोदर आणि हा गळा पण कापून घेते म्हणजे तुम्हाला बरोबर समजेल की मी तो कट का द्यायला सांगते तुम्हाला. एकदम परफेक्ट ब्लाउज जर शिवायचा असेल तुम्हाला तर ह्या सगळ्या ट्रिक्स तुम्हाला फॉलो कराव्या लागणार आहेत. आणि अशा ट्रिक्स मध्ये मध्ये खूप असतात म्हणून स्किप अजिबात करू नका व्हिडिओ. पूर्ण व्हिडिओ बघत राहा तर तुमच्या लक्षात येतील ते सगळं. आता हे मी तुम्हाला गळा कापला आणि टक्स पण कापून दाखवले. तर आपण हा टक्स जो आहे हा इथे घडी मारली आणि या टक्सवर असं चिटकवलं. असं एक पिन लावून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बरोबर. असा बंद करून घेतला. तर बघा काय होतंय आता. आता टक्स बंद केला असा असं टक्स बंद केला तर मग काय झालं. जर मी तो तुकडा कुठे पडला ग कट केलेला. हा आपला तुकडा कट केलेला आहे इथला. हा तर हा टक्स बंद केला मी तर काय प्रॉब्लेम होतो बघा. हा जर कापलं नसतं ना आपण तर बघा इकडे लक्ष द्या. हे बघा इथे तुम्हाला सरळ रेषेत दिसते पट्टी. तीच पट्टी सरळ गेली तर मग हे बघा एवढं कापड जास्त झालं खाली. आपण जर हे कट केलं नसतं तर एवढा ब्लाउज खाली जास्त झाला असता आपला. मग काय होतं ते इकडून वर सरकून इथे चुन्या पडतात अशा. एका दादांची कमेंट पण आली होती तर असं का होतं तर त्यांनी हे कट केलं नसेल. मार्क तर केलं असेल 1/2 इंचावर पण हे कट केलं नसेल कापड म्हणून इथं त्यांना मुंड्याच्या खाली चुन्या आल्या. आणि नंतर ते म्हटले इथे चुन्या आल्या म्हणून इथं फिटिंग आतमध्ये घेतली तर मग छातीमध्ये ब्लाऊज घट्ट झाला किंवा मुंड्यामध्ये ब्लाऊज काचायला लागला. तर हे माप आपलं फिटिंगचं बरोबर आहे मग तुम्ही इथं घेतल्यावर काचणारच आहे. पण ह्या सुरकुत्या घालवायच्या असतील तुम्हाला तर हे कटिंग करून टाकावंच लागणार आहे तुम्हाला. हे जर कटिंग करत नसाल तर इथे चुन्या येणारच आहेत. आणि मुंड्यामध्ये जर चुन्या तुमच्या येत असतील तर मुंड्याचा हा जो आपण 1 इंचावर घेतोय तिथं तुम्ही 1.5 इंच घेत असाल म्हणून इथं चुन्या पडतात. हे लक्षात घ्या. आणि गळा इथे 3.25 वर घेतलाय. इथे आपण 2.25च होता गळा पण बरोबर ही टक्स मारल्यानंतर हा गळा असा पसरतो आणि याच्या बरोबरीने येतो. पण मग इकडे गेल्यावर हा साहजिक आहे खाली उतरणार आहे ब्लाउज इकडून असा. तर मग बरोबर याच्या रेषेत हा सरळ येतो. आता बघा ही रेष सरळ आलेली दिसली. इथून ही सरळ आली पण हे जर कट केलं नसतं तर मग हे कापड जाणार कुठे म्हणून हे कट करून टाकायचं असतं. आता आहे पाठीमागचा भाग ते बरोबर रेषा मारून घेऊयात सगळ्या. व्हिडिओ थोडा मोठा होतोय पण फायद्याचा आहे. तुम्ही पूर्ण बघा कारण मला सगळं स्पष्टीकरण देऊन मी व्हिडिओ काढत असते. कोणताही आलतू फालतू व्हिडिओ तुम्हाला दाखवत नाही. कटिंग तुम्हाला कुठलीही चुकीची दाखवत नाही. परफेक्ट कटिंग जर तुम्हाला हवी असेल तर मग तुम्हाला व्हिडिओ हा मोठाच होणार आहे आणि तुम्ही बघितलात तरच तुमच्या लक्षात येणार आहे. ही मुंड्याची लाईन पण ओढून घेतली मी आणि आता हे मी मुंड्याची लाईन पण ओढून घेतलेली आहे. आता ही मुंड्याची लाईन आहे. सॉरी हे आपली छातीचा चेस्टचा चौथा भाग टाकला ती लाईन आहे आणि ही आता मुंडा आहे. तर हे पण करून घ्यायचं आपल्याला. असं आणि हा पण खाली कट केलेला आहे कुठून इथून. तर इथे येणार आहे आपलं असं. तर आता काय करायचं पहिला आपण गळा टाकून घेऊया. गळा आहे
6 इंचाचा आणि पुढच्या गळ्याची रुंदी 2.5 इंच ठेवायची आहे। ही पण आपली मार्जिनची रेघ ओढून घेऊयात असं। आता ह्या मार्जिनच्या पुढे माप टाकते मी, हे बघा या पद्धतीने 2.5 इंचाची रुंदी घ्यायची आणि गळा टाकून घ्यायचा पुढचा। आणि आता पुढचा मुंडा टाकायच्या वेळी काय करायचं, अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा। इथं आपण काय केलं, पाठीमागचा गळा काढायच्या वेळी अर्धा इंच पुढे घेतलं होतं हे, पण आता त्या रेघेवरून अर्धा इंच आतमध्ये घ्यायचंय आणि इथून मग 1 इंच क्रॉस टाकून आपल्याला आतला मुंडा टाकायचा इथं। असा कळलं, हा पाठीमागचा मुंडा आहे आणि हा आपला पुढचा मुंडा आहे। आता कटोरी कशी तयार करायची ते पण सांगते। सर्वात प्रथम आपण 2.5 इंचावर एक खूण करून घ्यायची, इकडे पण 2.5 इंचावर खूण करून घ्यायची, तिथे एक पट्टीने रेघ मारून घ्यायची, या पद्धतीने। आणि इथे 1.5 इंचाचं मार्जिन आहे, तर इथं पण 1.5 इंचाचं देऊन घ्यायचं मार्जिन आणि हे जोडून टाकायचं आपल्याला। आता काय करायचं आपल्याला, हा जो पोर्शन किती राहिलाय तो बघायचा, किती आहे। हे आपलं 12 इंच भरलेलं आहे, तर याचे समान 3 भाग करायचे आहेत, तर 4 त्रिक 12 येतात। मग 4 इंचावर आपल्याला ही कटोरी जोडण्याच्या पार्टची खूण करून घ्यायची अशी या पद्धतीत। आणि जे उरलेले 8 इंच आहेत ते 8 इंचाची आपली कटोरी असणार आहे इकडे। तर तयार कटोरी आपली 8 इंचाची काढून घ्यायची। आता इथे बघा, सरळ उभी रेष 2.5 इंचावर एक द्यायची, किंवा मग पट्टीने जरा अजून उंच ओढली रेघ तरी चालते। अशा पद्धतीने एक सरळ उभी रेघ ओढून घ्यायची। आणि आता हा पुढचा मुंडा जो आपण घेतलेला आहे तिथून पुढे आपल्याला 2 इंच, किंवा हा मुंडा आपला पाठीमागचा आहे तो नाही, तर पुढच्या मुंड्यापासून 2 इंचावर एक खूण करून घ्यायची आणि गळ्यावर 5 इंचावर एक खूण करून घ्यायची। गळा कितीचा आहे तो बघून 5 वर एक खूण करून घ्यायची। आणि मग आता काय करायचं आपल्याला, याने आकार द्यायचा, किंवा मग ते नसेल आपल्याकडं तर या 2 खुणा मिळून एक छेदून एक रेघ ओढून घ्यायची, पुढच्या रेघेला चिटकवायची। आणि मग हा जो कोपरा तयार झालाय तिथं एक गोल आकार देऊन घ्यायचा कटोरीसारखा। इतका सोपा हा आकार आहे आणि या पद्धतीने आपल्याला ही कटोरी झालेली आहे आणि कटोरी जोडण्याचा पार्ट तयार झालाय। आता इकडे काय करायचं, काज बटनच्या बाजूला 1 इंच वर घ्यायचं, जिथे आपण क्रॉस पट्टी योग पट्टीसाठी जे अंतर दिलं तिथून वर 1 इंचावर खूण करून कटोरीच्या साईडला 2.5 इंचावर खूण करून असे डॉट डॉटची लाईन करून घ्यायची। आणि इकडे मग आपली ही क्रॉस पट्टी योगपट्टी निघणार आहे। तर योगपट्टी इथे जोडायला आपल्याला मार्जिन पाहिजे, म्हणून मग हे एक्स्ट्रा जे कागद सोडलाय आपण तिथे 1 इंचावर आपल्याला खुणा करून घ्यायच्या दोन्ही साईडला, आणि तेवढा आपण 1 इंच वाढवून घ्यायची योगपट्टी, म्हणजे आपल्याला खाली पण मार्जिन भेटतं कापड आणि वरती कटोरीच्या इथे पण जोडायला कापड भेटतं। मार्जिनसाठी 1 इंच घ्यायचे हे। या पद्धतीने योगपट्टी पण आपली इथे निघाली आणि कटोरी जोडण्याचा पार्ट पण निघून जातो। आता फक्त राहिला आपल्याला कटोरी वाढवायची राहिलेली आहे, तर आधी पहिले हे मी कापून घेते सगळं आणि मग आपण कटोरी वाढवून घ्यायचे। तर हे बघा, नुसतं बघत राहू नका व्हिडिओ। सबस्क्राईब केलं नसेल तर खाली सबस्क्राईबचं बटन आहे ते पहिलं दाबा आणि बेल आयकनची घंटी पण दाबा। आता इथे बघा काय केले, पाठीमागच्या भागाला आपण खालच्या साईडला स्लोप दिला मुंड्याला, आता पुढच्या साईडला वर चढवायचा मुंडा तो, म्हणजे हे दोन्ही माप एकत्र येतात।
आणि सबस्क्राईबचं बटन दाबलं नसेल अजून पण तर परत बघा आणि सबस्क्राईब करून टाका चॅनेलला आणि बेल आयकनचं घंटी पण दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल माझ्या व्हिडिओंचं सगळ्या, आणि इथून पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। आणि बिगिनर असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण खूप तुम्हाला फायदेशीर हा चॅनल आहे। खूप छोट्या मोठ्या ट्रिक्स किंवा टिप्स दिलेले असतात मी व्हिडिओमध्ये। स्किप न करता व्हिडिओ बघत राहा माझे आणि एकदम ब्लाउज मास्टर बना। तर या पद्धतीने मी योगपट्टी कटिंग करून घेतलेली आहे। आता आपल्याला कटोरी जोडण्याचा पार्ट पण कट करून घ्यायचा आहे हा। तर हे झाल्यानंतर आता इथे काय बदल करायचा आहे ते बघा। जसं आपण पाठीमागच्या भागाला पाऊण इंच कट करतो इथे, तर पुढच्या भागाला या ठिकाणी पाऊण इंच टाकायचे आहेत। मी जिथे खून केली बघा तिथे, आणि तो क्रॉस कट करून टाकायचा आहे, म्हणजे तुमचं एक्स्ट्राचं कापड मुंड्याखाली राहणार नाही आणि चुन्या येणार नाहीत ब्लाऊजला। तर या पद्धतीने अशा चुन्या पडतात किंवा लूज पडतं, ढिलं पडतं कापड, तर ते पडणार नाही। हे कटिंग करावं लागतं तेवढ्यासाठी। मी मागे पण व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, तो व्हिडिओ बघितला नसेल तर परत एकदा तुम्ही चॅनेलवर जाऊन 32 साईजचा मी व्हिडिओ टाकलेला आहे, त्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे। आता आपण घ्यायचे कटोरी कटिंग करायला किंवा वाढवायचे 48 साईजची कटोरी कशी काढायची ते आपण बघूयात। आता आपण दुसऱ्या एका कागदावर मेन कटोरी जी मूळ निघालेली आहे आपली कटिंग करून, ती जशी आहे तशी छापून घ्यायची सर्वात प्रथम। आता आपण ही कटोरी छापून घेतली आणि या मूळ कटोरीला आपण मार्जिंग दिलं होतं हुकायचं, ते लक्षात ठेवायचं। त्यामुळे आपण इकडे आता मार्जिन द्यायचं नाही हुकायसाठी। तर सगळ्यात पहिले अगोदर ही खालची रेघ आपण जरा वाढवून घेऊयात आणि इथे पण थोडी वाढवून घेऊ, कारण या दोन साईडला आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे। तर किती घ्यायची बघा, इकडे 1.5 इंच कटोरी वाढवून घ्यायची आपल्याला आणि या साईडला 1.5 इंच कटोरी वाढवून घ्यायची। आणि इथून पुढे इथे मार्जिंग दिलेलं आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट ही गळ्याच्या टोकापासून त्या 1.5 इंचाच्या खुणेपर्यंत रेघ ओढून घ्यायची अशी। आणि या साईडला काय करायचं, वरती गळ्याजवळ आपल्याला मार्जिंग हवंय तिथे आपल्याला थोडं मार्जिन घ्यायचं आहे। आता या साईडला 1.5 इंच जे आहे तिथे इथे थोडी तिरकी रेघ मारायची। आता किती तिरकी मारायची ते तुम्हाला मी सांगते, पण अगोदर हे जे मार्जिंगची खूण आहे ती आणि ही तिरकी रेघ यामध्ये हा आपला कर्व लावून घ्यायचा, फ्रेंच कर्व किंवा आर्म होल, आणि असा आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे एवढी आपली कटोरी वाढणार आहे। आता बघा खाली मी 1.5 इंच घेतलंय, तर साधारण 3 इंचावर 1 इंच खूण करायची आणि मग ती तिरपी रेघ अशी ओढून टाकायची आणि त्या रेघेला तो कर्व लावून आकार देऊन टाकायचा या पद्धतीने। हे बघा या पद्धतीने असा आकार व्यवस्थित द्यायचा आणि ही कटोरीचा आपला वरचा भाग वाढलेला आहे। आता खाली किती वाढवायचं ते बघा। त्याच्या अगोदर आपण काच पट्टी बटन पट्टी किती इंच, तर 6 इंचावर आली, तर मग इथे पण 6 वर खूण करून तिथपर्यंतच आपल्याला ती कटोरी वाढवून घ्यायची। आणि आता मध्य काढायचं आहे आपल्याला कटोरीचा, तर बघा त्या टोकापासून या टोकापर्यंत मी टेप लावून त्याचा अर्धा केला आणि तिथे एक खूण करून घेतली आणि तिथून वर 1.5 इंच आणि तिथून खाली 1.5 इंच असं 3 इंचाचा हा टक्स आपला उंची टाकून घ्यायची। आणि मग हा डॉट आणि हा डॉट मिळून परत या बाजूने पण तिकडून आणि इकडून असा कटोरीचा आकार मिळवून घ्यायचा। आता काय करायचं, इथून पुढे एवढं झाल्यावर कटोरी तयार होत नाही, तर आपला पहिल्याला टक्स टाकून द्यायचा आहे 1.5 इंचाचा, इकडे 1.5 इंच आणि इकडे 1.5 इंच। आणि मग टक्सच्या या रेघा जरा जास्त जोडायच्या खाली,
रेगेच्या खाली ओढून घ्यायच्या। याचं पण कारण तुम्हाला पुढे कळेल का ओढायच्या जास्त। तर मेन टक्स हा मोजून घ्यायचा 3 इंचाचा आहे, तर इथे पण 3 इंचावर खूण करायची आणि या साईडचा पण टक्स 3 इंचावर खूण करून घ्यायची। बघा आता या रेगेवर पण खाली त्या खुणा आलेल्या आहेत। मग त्या 3 डॉट जे मिळाले ते 3 खुणा आपल्या या असा गोलाकार आपण आकार देऊन जुळवून घ्यायचे आणि मग इथून आपल्याला ही सरळ रेग ओढायची। या साईडला पण जिथे आपले 3 इंच आले तिथे हे रेग मिळवून घ्यायचे। बघा पाव इंचाचं आपले अंतर वाढलेलं आहे। ते जर अगोदर कट केलं असतं तर आपली कटोरीची उंची किंवा टक्सची उंची कमी झाली असती आणि कटोरी शोल्डर करून खेचली गेली असती। यासाठी ह्या टक्स तिन्ही पण रेगा मोजून घेणं खूप आवश्यक आहे। तर एवढ्या छान आणि भारी ट्रिक्स मी देत असते। या पद्धतीने तुम्ही नेहमी कटिंग करा। बघा तुमची कटोरी कधीच चुकणार नाही, चपटी होणार नाही किंवा बसच्या वजनाने कटोरी खाली खेचली घेणार नाही, ब्लाऊज खेचणार नाही बस्ट कस्टमरची। या पद्धतीने एकदम परफेक्ट कटोरीचं माप तुम्ही काढू शकता। तर व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा जरूर। लाईक करत नाही तुम्ही आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून तर परत जाऊन सबस्क्राईब करा चॅनेलला, बेल आयकनची घंटी दाबा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे नवीन बिगिनर्स जी लोक असतात, मुलं असतात, मुली असतात शिकणाऱ्या, त्यांना खूप फायद्याचे माझे व्हिडिओ ठरतील। आणि या टक्सवर अशी काट मारून द्यायची आणि मध्यावर पण जो मध्य आलेला आहे टक्सच्या उंचीचा तिथे पण एक काट मारायची, म्हणजे आपल्याला कापडावर ह्या खुणा करून देता येतात खडूच्या। आता मी तुम्हाला टक्स पण मारून दाखवते आणि किती छान कटोरीला पप आलेला आहे ते बघा। एकदम परफेक्ट 48 साईजची कटोरी ही तुम्हाला बसणार आहे, सुंदर। या पद्धतीने आपण ही कटिंग मी तुम्हाला 48 साईजची दाखवलेली आहे। व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आभारी आहे। चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह। तर अशीच तुमची कृपा सदैव राहू।